नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे आणि आज भाग 15वा. या लोकांकडे, या गावाकडे पाठ फिरवली आणि मी त्या जीवनाला मुकलो. त्या लहानपणीच्या जीवनात जादू होती. लहानपणी कैरी खाण्याची इच्छा झाली तर कैरीचा भाव काय असं कुणालाही विचारण्याचं कारण पडत नसे. ज्या क्षणी इच्छा होईल त्या क्षणी खाली वाकावं, जमिनीवरची नळकुटी उचलावी आणि सुई आवाज करत ती भिरकावून द्यावी. पानांची सळसळ करत 4-6 कैऱ्या टपाटपा खाली पडत. कैऱ्यांबरोबर मीठ हवंसं वाटलं तर पुन्हा घरी जायला नको. बाजारात भुसारी दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला भरून ठेवलेल्या टोपल्यात जाता येता अलगद हात टाकावा. काळं ठिक्कर मीठ चिमूटभर किंवा मुठभर घ्यावं आणि कैऱ्या करा करा चावून खाव्यात. अहो, आठवण होताच तोंडाला पाणी सुटतंय. असं भर रस्त्यात मीठ लुटताच हत्त भोसडीच्या अशी एक शिवी पटकन दुकानातनं सुटायची, पण तेवढीच. त्या पलीकडे कारवाई नाही. मीठ खाताना ती शिवी खायची, पण शिवी त्यांनी दिली म्हणून खाल्लीच पाहिजे असंही नाही. शिव्या तर पदोपदी मिळायच्या, अजीर्ण होण्या इतक्या. खाऊन तरी खायच्या किती? त्यावेळेला लोक तेवढेसे शिकलेले नव्हते, त्यामुळे शिव्या नसलेली भाषा गावकऱ्यांना माहिती नव्हती. कुठेही जा, आधी शिवी बाहेर पाडायची. भुसारी दुकानात मोठं दुकान नाईकाचं. गल्ल्याजवळ उघडा बंब नाईक पोटाच्या वळकट्या सांभाळत बसलेला असायचा. दुकानावर गिरायकांची सावली पडली की तिरल्या मानेनं चष्म्याच्या वरनं बघायचा आणि गोळाची ढेप फोडायच्या सुरीनं घामानं थपथपलेली पाठ खरवडत खेकसायचा. नऱ्या भाडव्या ध्यान खय, त्या मेल्या काय व्हाया त्या बघ. त्या शिवीमुळे डुलकी घेणारा नरू जागा व्हायचा. पैशाची साखर दि रे असं म्हणून कुळवाडी लंगोटीच्या टोकाला बांधलेला डब्बू पैसा द्यायचा. तो डब्बू पैसा नाईक बंद्या रुपयासारखा खण्णकन वाजवून बघायचा आणि 1 पैसा परत करायचा. हा राजाच्या डब्बू पैसा आता गेला तो गेलाच. लहानपणी बाजारात जायचं असो किंवा देवळात भरणाऱ्या जत्रेला जायचं असो, पैसा आणि डब्बू पैसा या पलीकडे आमचा व्यवहार कधी गेलाच नाही. भौगोलिकदृष्ट्या या गावाचा नकाशा मला अजूनही काढून दाखवता येणार नाही. शाळेत असताना भूगोलाच्या तासाला आम्ही रत्नागिरी जिल्हा, मुंबई इलाखा आणि हिंदुस्थान अशा भूप्रदेशांचे एकापेक्षा एक मोठे नकाशे तरबेज हातानं काढत असू, पण यापैकी कोणत्याही नकाशात आमच्या गावाचं नाव टाकण्याची हिंमत आम्हाला कधीही झाली नव्हती. हे गाव त्रिकोणी आहे का चौकोनी आहे कोणास ठाऊक. एक तलाठी सोडला तर गावातला कुठलाही इसम ते सांगू शकणार नाही. इतकंच काय, आमच्या गावाची हद्द इतर किती गावांना कुठे भिडली आहे हे सुद्धा सांगणं कठीण. फक्त एवढंच सांगता येईल की उशीकडे डोंगर, पायाकडे समुद्र आणि अंगाखाली लाल मुरमाड माती. या मातीत आता गावची पोरं फुटबॉल आणि क्रिकेट खेळायला लागली आहेत. पूर्वी आम्ही विटीदांडू, हुतुतू आणि आट्यापाट्या खेळत असू. दुसरा धमालीचा खेळ म्हणजे अबुधाबीचा. चिंध्या भरून केलेला चेंडू फेकून दुसऱ्याची पाठ शेकून काढायची आणि तिसरा लगोऱ्यांचा खेळ. यात चिंधीच्या चेंडूनं करवंट्यांचा मनोरा फोडायचा. आता मुंबईच्या 1.5 खणी घरात पाणी तापवण्यासाठी बंबाच्या शेजारी करवट्यांची चळत दिसली की लगोऱ्याच्या खेळाची आठवण होऊन जीव हुरहुरल्यासारखा होतो. अशा या तांबड्या मातीत निश्चित पिकलंय असं म्हणण्यासारखं काही पिकतच नसे. पण तरीही काहीतरी पिकवण्यासाठी सर्वांगानं उघडा आणि सडसडीत असलेला कुळवाडी दिवसभर शेतात खपत असे. अर्थात खपत असे म्हणजे काय करत असे कोण जाणे. या वृक्ष मातीत गुरे चरत असत ना तसा कुळवाडी खपत असे. चरण्याच्या निमित्तानं गुरं मातीला तोंड लावत फिरत असत, पण ती काय खातात याचा कधी कोणी विचार केला नाही. तसाच कुळवाडी शेतात खपायचा म्हणजे काय करायचा याचा सुद्धा कोणाला पत्ता नसायचा. आता आठवण झाली की चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. डोकीवर किंवा खांद्यावर हातमागाची फाटकी घोंगडी. तिच्याबद्दल उल्लेख निघाला की वाशाड पडो, धड ह्या वर्षाला सुद्धा टिकली नाही अशी तक्रार. विधभर लांबी रुंदीची मळकट लंगोटी कमरेला,
त्यातल्या त्यात कुळवाडी थोडा सधन असला तर लंगोटी अडकवण्यासाठी सुतळी ऐवजी चांदीचा गोट आणि त्यावर लाकडी आकडा आणि त्यात अडकवलेला कोयता. डोक्यावर पेंडी किंवा भारा घेऊन तो चालायला लागला की कोयता मागून पटाक पटाक मांडीवर आपटायचा. हा कोयता मारला आणि एका घावात काही तुटलं असं कधीच होत नसे. नांगराला आपलं किंवा ते भुकेपोटी मेलं असलं तर दुसऱ्याचं जनावर जुंपायचा. गाय, बैल, म्हैस किंवा रेडा. मिळेल तशा जनावराची जोडी नांगराला जुंपायचा. कधी गाय आणि रेडा, कधी बैल आणि म्हैस. पण शक्यतो गायीवर मेहर नजर असायची. हातात चिंचेचा फोक. नांगराचा फाळ जमिनीत रुतवून तो बैलांना फोडून काढायचा. बैलांच्या बरगड्यावर चांगले वळ उठलेले दिसायचे. चॅक चॅक चॅक, छल्ल भाड्या मेले खाऊच्या कामचे, असा तो वैतागून बैलांवर खेकसायचा. खाऊच्या कामाचे असं त्याने बैलांना म्हटलं तरी त्यांना कधी खायला घातलेलं नसायचं. मरायला टेकलेले बैलही त्याच गावचे. त्यांना कसलीच फिकीर नसायची. सप्तपदी करणाऱ्या नवरदेवासारखे ते पाय उचलायचे. 8वं पाऊल घ्यायचं नाही अशा बेतानं. मध्येच एक बैल आडायचा, मग दुसरा थांबायचा. जोत थांबलं म्हणून कुळवाडी थांबायचा. शिरा बसला मेल्याच्या तोंडार, वाघ खाऊ येऊन या माढ्याक, असं पुटपुट तोही शेताच्या मेरेवर येऊन बसायचा आणि राख झाडून चिलमीत न जळालेला तंबाखू किती आहे याचा शोध घ्यायचा. अशा ठेक्यानं आणि गतीनं टांगभर लांबी रुंदीचा तुकडा नांगरण्याचं काम चालू असायचं. मग पावसाळा यायचा. पाऊस पडला म्हणजे घसघशीत, नाही म्हणजे काही नाही. 4 इंच पाऊस पडला, 8 इंच पाऊस पडला, ही इंचाची भाषा आम्ही शहरात आल्यावर शिकलो. ढोपरभर पाणी झालं, कंबरभर पाणी झालं, छातीवर पाणी गेलं, अशी ठोक भाषा आमच्या तोंडात असायची. ठिकठिकाणी डबकी, होंडके भरलेले असायचे. त्यात 2-2 हात लांबीची हिरवीगार हिवाळी रेग लावून पाण्यातनं सरकत असायची. त्यांना चुकवत बेडक्या पटापटा उड्या मारायच्या. हिवाळ्यानं एखाद्या बेडकीचा पाय पकडला का मग तिचं अत्यंत करुण आवाजातलं रुदन चालू व्हायचं. बेडकीच्या पायातनं ओघळणाऱ्या लालभडक रक्ताचा बोटभर थर पाण्याच्या पृष्ठभागावर दिसायचा. एक दगड मारला की सुळकांडी मारून हिवाळे पाण्यात गडप व्हायचे आणि जखमी बेडकी टुणकन उडी मारून चिखलात आडवी पडायची. अशा कितीतरी बेडकांना त्यावेळी आम्ही जीवदान दिलेलं होतं आणि स्वर्गात जमा झालेल्या पुण्याचा भाविकपणे हिशोबही केलेला होता. 2-4 दिवस सुके गेले, डबक्यातलं पाणी आटायला लागलं की रात्रीच्या वेळी मोठमोठ्या बेडकांचं डराव डराव असं सामुदायिक संगीत सुरू होई. मग कुळवाड्याच्या जीवात जीव ये. आयलो आयलो असं म्हणत ते पावसाची वाट बघत आणि मग पुन्हा एकदा सरींच्या वर्षावात सारं गाव गुडुप्प होऊन जाई. त्या काळात तरवा, लावणी, मोडणी होऊन जाई. मग दसरा उजाडताच हिवाळी बाहेर पडत. वावभर लांबीचे आणि मनगटा एवढ्या रुंदीचे दिवड, घणस आमच्या पायांमधनं झपाझपा पळ काढत. त्यांनी पळ काढला की संपलं, पाऊस गेला. मग बामण लोक जागे व्हायचे. पंचाची कनवट आवळून चौकशा करायचे. इसरामा, औंदा पीक पाणी कसा काय? शेरा बसला शेतार, कसला इला पीक पाणी? गुदस्ताच्या मानान नाही. गेलं ते वर्ष बरं होतं अशी रडारड सुरू व्हायची. पीक मनशात तर 4 आणे सुद्धा नाही, अशी आण्यांची भाषा सुरू व्हायची. पण त्या भाषेला काही ठाशीव अर्थ मात्र नसायचा. एका गुंठ्यात रुपयाचं पीक म्हणजे किती पायल्या, किती कुडव हे कुणाला माहिती नसायचं. 4 आणे पीक आलं म्हणजे निश्चित किती आलं याचाही पत्ता नसायचा. आलेल्या भातातनं थोडं भात बामणाला द्यायचं, बाकी सारी थकबाकी. उरलेले 2-4 महिने आपण खायचे, बाकीचे महिने उपासमारीत काढायचे. रविवारचा बाजार ही गावची मोठी घटना. या दिवशी सारा गाव नुसता उजळून निघायचा. आठवड्याभरात जे जे काही जपलं साठवलं ते या दिवशी बाजारात यायचं. एखादा कोंबडा असो, 2 पिल्लं असोत किंवा 4 अंडी असोत. तिठ्यावर जायला निघायचं. पहाटेपासून रीग लागलेली असायची. शेणानं सारवलेल्या टोपल्या कमरेवर किंवा डोक्यावर घेऊन कुळवाड्याच्या बायका बाजाराला निघायच्या. आदल्या दिवशी भरडावर जाऊन दुसऱ्याच्या जमिनीत शिरून पडलेल्या काकट्या गोळा करून किंवा झाडाच्या फांद्या पेचून मोडून लाकडाच्या मोळ्या तयार करायच्या. त्या डोकीवरनं बाजारात आणायच्या.
गवताच्या पेंड्या, गुलाबाची किंवा नागचाफेची फुलं, पांढरा शुभ्र चुना, तपकिरी कात, भाजलेला काजूगर, लाल भडक तांदूळ, नाचणी, मोळ्याची भाजी, पानवेलीची पानं, बेडे, सुपाऱ्या, नारळ, आडसरे, एक का दोन, कितीतरी वस्तू घेऊन शेतकऱ्यांच्या बायका रस्त्याच्या दुशीकडे दुपारी 1 वाजेपर्यंत बसून राहत. त्या दिवशी जी कमाई होई ती खरी महत्वाची. किरकोळ देण्याघेण्याचे वायदे या आयतारच्या बाजारावर अवलंबून असत. आता जावा आयतारा बघ्या असे वायदे होत असत. याच दिवशी बाजाराच्या एका कोपऱ्यात बकरा मारला जाई. पण बकऱ्याच्या मटणाला त्यावेळी गिरायकाची गॅरंटी नव्हती. त्या काळात सुद्धा गुंडू खाटीक गॅरंटी हा शब्द वापरायचा. गुंड्या या आयतारा मटण गावात बघ्या गिरायकाची गॅरंटी होई, असं गुंडू खाटीक सुऱ्यावर सुरा ओढल्यासारखा खणखणीत आवाजात उत्तर द्यायचा. हा गुंडू खाटीक मूळचा घाटावरचा, पण पोटासाठी कोकणात येऊन राहिला. केवढा चमत्कार! घाटावरचा माणूस पोटासाठी ओसाड कोकणात आला होता. आसपासच्या 4-6 गावात तिकडे बाजाराचे दिवस हेरून बकरे मारायचा आणि उदरनिर्वाह करायचा. बाजाराच्या आदल्या दिवशी बामणांच्या घरी जायचा, मटणाच्या ऑर्डरी घ्यायचा. अशा रीतीनं 10-15 रत्तलाची गॅरंटी मिळाली की बकरा कापायचा. स्वतःच्या कपड्यांमुळे तो उठून दिसायचा. पायभर धोतर, वर गंजी फ्रॉक, त्यावर मलमलचा सदरा, त्याच्यावर काळं जॅकेट, त्यावर कुणाच्या तरी भलत्याच्याच मापाचा कोट, कानात बिगबाळे, डोकीवर पटका. खांद्यावर पटकूर टाकणाऱ्या आणि कमरेला लंगोटी लावणाऱ्या कोकणी माणसाला गुंडूच्या कपड्यालागत्याचं सुरुवातीला कौतुक वाटायचं. पण गुंडू वर्षानुवर्ष कपड्याला पाणी लावत नाही हे लक्षात येताच बाजारात त्याच्या कपड्याची टावाळी झाली सुरू. गुंड्या अंगार 10 कपडे खेका, त्यातले 2 बरे धू साबण घासून, असा सल्ला त्याला मिळायचा. गुंड्या मेले आमच्या अंगावर सुनासो वस्कन जाऊ नको, कपड्याच्या घाणीन आमचे प्राण जातीन, अशी ताकीदही त्याला मिळे. गुंड्या सूर्याक कित्याक धार लावतोय, तुझा धोतार काढून बकऱ्याच्या नाकाव ठेव, झटक्यात प्राण जातलो त्याचो, अशी सुद्धा टिंगल व्हायची. पण गुंडू खाटीक बदला नाही. शेळपटपणे हसून तो आपल्या मिशा ओठानं दातात धरायचा. रविवारी भर बाजारातनं तो बकऱ्याची मिरवणूक काढायचा. सुरे आणि तागडी असलेली पिशवी डाव्या हातानं खांद्यावर धरायचा. डाव्या कोपरानं धोत्राचा सोगा पकडलेला असायचा. उजव्या हातात बकऱ्याचा कान पकडायचा आणि तो सुद्धा असा की बकऱ्याला सुटून पळायचं असलं तर किमान कानाच्या 2 इंच तुकड्याला मुकायलाच हवं. बकरा कान सोडून मागे पळायच्या खटपटीत असायचा आणि गुंडू खाटीक बकऱ्याला फरफटत पुढं ओढायचा. त्याच्या मागून गुंडूची 2-4 पोरं बकऱ्याला ढकलत आरडाओरडा करायची. बकऱ्याला ओढत असताना गुंडू एकेकाच्या तोंडाकडं आशेनं बघायचा. बकऱ्याकडे लाळ घोटत बघणाऱ्या बाईकडे बघून वळायचा आणि म्हणायचा, काय तर लवकर ठरय, होय आता आत्ता सांग, मागसून हाडा सुद्धा गावची नाही. कसा दिलाय? आधेली. होय आधेली. 7 आणे होता मरे. वा गो मावशी. असं म्हणत तो बकऱ्याच्या पोटावर गुडघा मारायचा आणि म्हणायचा, बायगो जनावर तरी बागान घे. आणि बकऱ्याला आज मुबलक गिऱ्हाईक आहे असं भासवत तो पुढं चालायला लागायचा. हटकून नायकाच्या दुकानावर उभा राहायचा. धनी 2 रत्तल धाडून देतोय. बोरूच्या टोकानं नाक खाजवत नाईक चष्म्याच्या वरनं बकऱ्याला निहाळायचा. नऱ्या घंटा वाजवून बघ. ओठाचा चंबू करून नाईक नाकाची टेंभी गाठायचा. तेवढ्यात नरू रस्त्यावर जाऊन बकऱ्याच्या मांड्यांमधला घंटेचा टोला हलवून बघायचा आणि म्हणायचा, असा असा धाडो 2 रत्तल, काळजाचो तुकडो टाक थोडो, असं सांगून नाईक आपल्या धंद्यात बुडून जायचा. असा होता गुंडू खाटीक. आणि असं करत करत तो मासळी बाजारात यायचा. तिथे खाटकाचा कोपरा त्याला ठरवून मिळालेला होता. त्या कोपऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे छोटं छप्पर होतं. बकरा मारून सोलून उलटा टांगला म्हणजे बकऱ्याच्या वजनानं छप्पर खाली येऊ नये म्हणून खास वासा ठोकून छपराला आधार दिलेला होता. त्या वाशाला पाठ टेकून कडकीनं खंगलेला पिवळा जर्द इब्राहिम काझी गुंडूची वाट बघत बसलेला असायचा. बादलीभर पाणी आणायचं काम त्याच्याकडे असायचं. गुंडू आला की इब्राहिम आपल्या पंचाची काष्ठी सोडायचा, पाय धुवायचा, काहीतरी गुणगुणत कोपरापर्यंत हात धुवायचा.
तेवढ्यात बकऱ्याला आडवा पाडून त्यावर गुंडू आणि त्याची पोरं आडवी झालेली असायची. ती बकऱ्याच्या जोडीला इतकी आडवी झालेली असायची की बकऱ्याच्याच नरड्याक सुरे लाव रे बाबा, असा अनाहूत सल्ला आम्ही इब्राहिमला देतो. बकऱ्याच्या गळ्याला सुरी लावली की इब्राहिमचं काम झालं. गुंडूनं तेवढ्या कामासाठी दिलेली चौकोनी चवली कानात अडकून पंच्याची काष्टी खोचत इब्राहिम तिथनं सटकायचा. बकऱ्याला कापायचं पापकर्म इब्राहिमच्या हातून पार पडलं की गुंडू पुढलं काम करायचा. बकऱ्याचं कातडं सोलताना गुंडू घामाघूम व्हायचा, पण तो कोट किंवा फेटा कधी काढून बाजूला ठेवत नसे. त्याच्या कपड्यावर रक्ताचे सुकलेले डाग असत. तो जवळून गेला की मांसाचा उग्र दर्प त्याच्या अंगाला यायचाच. आगाऊ ऑर्डरीप्रमाणे तो एकेकाची बंडलं पानात बांधून ठेवायचा आणि ठरलेला माल खपेपर्यंत, कधी कधी दिवस मावळेपर्यंत विड्या फुकत बसून राहायचा. मारला तो बकरा होता, शेळी नव्हती हे गिऱ्हाईकांना पटावं म्हणून तो बकऱ्याच्या मांड्यांमधला गोळा अखेरपर्यंत जपून ठेवायचा. आमच्या घरी आमची आजी मटण खात नसे. इतरांना मात्र ती मटण खायला विरोध करत नसे. पण आमचं मटण सुटावं म्हणून मुक्या प्राण्याला मारून मारून इब्राहिमला कडकी लागली असं ती आम्हाला सांगत असे. पण आमचं मटण सुटलं नाही. पुढे मुंबईला अनेक ठिकाणचं मटण खाल्लं, पण गुंडू खाटकाच्या मटणाची सर नाही असे उद्गार निघतात. बाजारातून घरी येताना वाटेत सीमेकरी भेटायचा. एका जुनाट काजऱ्याच्या झाडाखाली शेंद्रानं माखलेला दगड होता. तो सीमेकरी. बाजार आटपून येणारी माणसं तिथे खडीसाखरेचा खडा टाकून नमस्कार करून पुढे जात. सीमेकरी कडक होता. रात्री तो गावाच्या रक्षणासाठी फिरताना कोणाला तरी दिसला असं वारंवार ऐकू यायचं. रात्री त्या झाडाखाली कुणी ना कुणी पणती ठेवायचा. परीक्षेत पास होण्यासाठी म्हणा किंवा पावटे मास्तरची बदली व्हावी म्हणून म्हणा, मी स्वतः अनेकदा तिथे साखरेची पुडी ठेवली होती. त्याचवेळी पणती लावायला कोणी बाई आली की मनातल्या मनात घाबरून रामराम म्हणत मी तिच्या पायांकडे बघत असे आणि तिचे पाय उलटे असल्याचा मला भास होत असे. मग पळता भुई थोडी होई. तिथून पुढं गेल्यावर चेवक्याच्या दुकानाचं दर्शन होई. तिथं चेवक्याचं चहाचं खोपट होतं. खोपटाचं छप्पर इतकं खाली होतं की आमच्यासारख्याला कमरेतून वाकून आत शिरावं लागे. चेवक्या ही स्वतः 70-80 वर्षांची म्हातारी. कमरेतून बरोबर आडवी वाकलेली होती. त्यामुळे तिला खोपटात शिरताना निराळं वाकावं लागत नसे. गावात बुल्या रावताची गोळ्यासारखी भजी आणि चेवक्याचे शेवकांडीचे लाडू ही नाव घेण्यासारखी स्पेशालिटी. सुपारीच्या आकाराचे काळ्या गोळात तयार केलेले लाडू ते फोडता फोडता नाकी नऊ यायचे. तोंड वेडंवाकडं हलवत एक एक लाडू फोडावा लागत असे. कुणी खाताना कसली घाई केली की लोक म्हणत, घाय करतासा, चेवक्याचं लाडू दे की खाऊक. गो चेवक्या, 8 आणे घे, एक लाडू खाऊन दाखव. अशी आम्ही तिची चेष्टा करत असू आणि चेवक्या दात नसलेली आपली जिवणी घट्ट आवळून चहाचं काळं कुट्ट अर्क ओतून कप भरत असे. तिथून खाली मोठा मळा होता आणि तिथेच भेडेशीचं झाड होतं. या झाडाच्या फांदीवर आडवा होऊन मी त्या दिवसात कितीतरी कविता घोकल्या होत्या. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, ही कविता मोठ्यानं ओरडून म्हणायला भेडशीवरच स्थानापन्न व्हायला पाहिजे. तिथून थोडं पुढं गेल्यावर जोशांचा आवाठ लागतो. तिथे नागबा जोशांचं घर प्रमुख. नागबाची सगळी वागणूकच विक्षिप्त. कीर्तनाच्या वेळी घालायचा आपला बाराबंदी अंगरखा परीड घडीचा असावा ही नागबाची उमेद. पण धोब्यानं धुवून इस्त्री करून आणलेला अंगरखा कुठल्या घाण पाण्यात धुतला असेल कोण जाणे. त्याच पाण्यात कदाचित बायकांची धुणीसुद्धा धुतली गेली असतील ही नागबाच्या मनात शंका. म्हणून धोब्यानं अंगरखा आणला की तो विहिरीवरच्या फातरीवर ठेवायचा. मग त्यावर 2 तुळशीची पानं टाकून नागबा सरळ परीट घडीवर घागरभर पाणी ओतायचा आणि अंगरखा शुद्ध करून घ्यायचा. आपल्या परसात कोंबड्या शिरू नयेत म्हणून त्यांनी कडेकोड बंदोबस्त केला होता. भंडाऱ्यानं फोडलेली लाकडं सुद्धा त्याला स्वयंपाकाला चालत नसत. तो अंथरुणावर खेळला आणि आता आपण जगत नाही हे त्याला कळलं तेव्हा त्याने आपल्या मुलाकडनं 2 गाड्या लाकडं फोडून घेतली आणि तीच मसणवटीत न्यायची सक्त ताकीद दिली. नागबाच्या पश्चात जोशांच्या आवाठातला कर्मठपणा हळूहळू ओसरला. चप्पल घालून काही जोशीबुवा पूजेला जायला लागले.
गणेश चतुर्थीला जास्तीत जास्त पूजा आटोपता याव्यात म्हणून लंबोदर बुवा तर सायकलनं जायला लागले. शेवटी कळस केला तो व्यंकटेश्वरानं. त्यांनी चक्क भाविणीशी संसारच थाटला. इतर जोशीबुवांनी त्या व्यंकटेश्वराला आवाठातून हाकलून दिलं. हवी तर तिला ठेव, पण तिच्याशी राहण्याचा, संसार करण्याचा हक्क तुला नाही, असं त्यांनी बजावून सांगितलं. पण व्यंकटेश्वर सापनळू होता. त्यांनी नाही ऐकलं. गावाच्या एका टोकाला त्यांनी चहाचं दुकान थाटलं. हाल अपेष्टात दिवस काढले. ती भावीण पुढे कॉलरेच्या साथीत मेली आणि व्यंकटेश्वर भिकाऱ्यासारखा उपासपोटी मेला. पण त्याला पुन्हा शुद्ध करून घेण्याची कल्पना त्यांनी मानली नाही, अजिबात मानली नाही. देवाचे पाय सोडून भावीण भटामागनं गेली म्हणून मेली, भटानं भ्रष्टाचार केला म्हणून तो भिकेला लागला, असं गावात निदान झालं. पण प्रेमवेड्या व्यंकटेश्वराला कशाची पर्वा नाही वाटली. ओसाड जागी वसलेल्या सिद्धेश्वराच्या देवळात तो धाडीचे खुंट उपटत स्वस्थपणे बसून असे, पण शेवटपर्यंत त्याला कोणी पूजेला किंवा दक्षिणेला बोलवलं नाही. एक वेळ अंगापिंडानं आडदांड दिसणारा हा पुरुष कालांतरानं खंगत गेला. तथापि त्या अवस्थेतही त्यानं लंगड्या तातूला जो प्रसाद दिला तो कायमचा तातूच्या आठवणीत राहिला. लंगडा तातू हा आमच्या गावातला फुकट गेलेला पोर, दिसायला गोरा गोमटा, पण त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा एक वीत तोकडा होता म्हणून त्याला लंगडा तातू असं म्हणत असत. उभा राहिला की तो एका पायावर तोल सांभाळून उभा राहायचा. त्यामुळे तातूला काहीही सांगा, तातू एका पायावर उभा, असं लोक थट्टेनं म्हणायला लागले. का कोण जाणे, पण तातू लग्नाशिवाय राहिला होता, त्यामुळे कधी कधी त्याची पावलं वाकडी पडत असत. एकदा शिमग्याच्या उत्सवात नाचण्यासाठी म्हणून गोव्याहून फाकड्या कलावंतिणी आणल्या होत्या. त्यातली एक भलती टंच होती. मला वाटतं तिचं नाव आवडू होतं. लंगडा तातू तिच्यावर झाला फिदा. त्यांनी एक बंद लखोटा आमच्या नरूच्या हाती दिला आणि तो आवडूला द्यायला सांगितलं. नरू बदमाशगिरी करेल म्हणून त्यांनी लखोटा आपल्या समक्ष आवडूच्या हाती द्यायला सांगितलं. रवळनाथाच्या देवळात संध्याकाळी नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर हा लखोटा द्यायचा असं ठरलं. त्याबद्दल नरूला पावली मिळाली, पण नरू महाव असतात. त्यांनी पाणी लावून लखोटा चोरून उघडला. लखोट्यात आवडूला प्रेमपत्र होतं आणि रात्री सिद्धेश्वराच्या देवळात यावं असं आमंत्रण होतं. प्रेमपत्राबरोबर 10 रुपयाची नोट होती. नरूनं नोट आपल्या खिशात घातली आणि बंद लखोटा त्या सायंकाळी आवडूच्या हातात दिला. तातूनं गोरामोरा चेहरा करून ते दृश्य बघितलं. मनातल्या मनात खुश झाला. रात्री नरू तडक सिद्धेश्वराच्या देवळात गेला. व्यंकटेश्वर तिथं सोप्यावर बसला होता. व्यंकटेश्वर, नरूनं हळूच हाक मारली. कोण रे? मी तो नरू. व्यंकटेश्वर, जरा सावध राहो. काय म्हणतोस काय? आज रात्री लंगडो तातू येतलो तुका मारूक, सावध रव. एवढा इशारा देऊन नरूनं पोवारा केला. बापाचं शुभ्र धोतर नेसून वेलबुट्टीची टोपी वाकडी करून ऐन तयारीनं रात्री 9 वाजता तातू एका पायावर सिद्धेश्वराच्या देवळात हजर झाला. हुश्य करत तातूनं ढेकर दिला. मात्र देवळाच्या छपराची कांब हातात घेऊन व्यंकटेश्वर तातूची वाट बघत बसला होता. व्यंकटेश्वर, आवडू आली होती का एवढंच तातूला विचारायचं होतं, पण तेवढ्यात व्यंकटेश्वरानं सारी शक्ती एकवटून तातूच्या पाठीत कांबीचे 5-7 तडाखे घातले. कुत्र्यासारखा केकाटत तातू पळत सुटला. त्याची पळता भुई थोडी झाली. व्यंकटेश्वरानं आपल्याला का मारलं हे विचारायला सुद्धा तो थांबला नाही. तो जीव घेऊन पळत सुटला. गाडी तळावर आला तेव्हा त्याला पळण्याचं सुद्धा त्राण उरलेलं नव्हतं. हातभर जीभ बाहेर काढून तो कोकलत होता. मग तळावरच्या एका घाट्यानं त्याला गाडीत घातला, घरी नेऊन सोडला. त्यानंतर जवळजवळ 15 दिवस तो घरी पडून होता. आपण सिद्धेश्वराच्या देवळात रात्री का गेलो होतो आणि तिथे मार का बसला हे गुपित त्यांनी कोणालाही कळू दिलं नाही. अर्थात ते गुपित राहिलंच नाही, कारण नरूच्या तोंडात काही गुप्त राहणं शक्यच नव्हतं. नरूनं हे प्रकरण गावभर तर केलंच, उलट तातूची पाठ चाचपून पाहण्यासाठी तो आला तेव्हा म्हणाला, आवडू गाभाऱ्यात लपवून ठेवून तिच्या समक्ष तुका मारलान त्या व्यंकटेश्वरान आणि आपण माझ्या बघत बसलो. हे ऐकून तातू मेल्याहून मेल्यासारखा झाला, इतका की त्यानंतर बरेच दिवस तो बायकांच्या फंदात म्हणून पडला नाही. श्रोते हो, हा होता भाग 15वा. भाग 16वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.